तेच तेच दाल तडका आणि दाल फ्राय खाऊन जर तुम्हाला बोर झालं असेल तर एकदा नक्की ही दाल मखनी बनवून बघा. अगदी बनवायला सोपी आहे आणि टेस्टला तर भन्नाट लागते. वेगळी काहीतरी चव आहे, पण नक्कीच तुम्हाला खूप आवडेल. भाताबरोबर, पराठ्याबरोबर, रोटीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता. तर यासाठी आपल्याला अख्खा उडद आणि राजमा रात्री भिजायला घालायचे आहेत. कमीत कमी 8-10 तास तरी याला भिजवलं पाहिजे. तर आता याचं प्रमाण कसं आहे, जर तुम्ही 2 वाटी काळं उडीद घेत असेल, अख्खा उडीद, तर अर्धी वाटी राजमा घ्यायचा आहे आणि मग त्याला रात्रभर भिजवायचं आहे आणि मग सकाळी 2 ते 3 वॉश करायचे, कारण त्याचं काळं पाणी येतं. त्यानंतर मग तुम्हाला कुकरमध्ये त्याला शिजवायचं आहे. तर कुकरमध्ये आता मी पाणी ॲड केलेलं आहे आणि याचबरोबर आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि हळदी टाकून कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता काळा उडद थोडासा शिजायला हार्ड आहे, त्यामुळं 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये तो आरामशीर शिजतो. आपल्याला त्याला चांगलं शिजल्यानंतर घोटायचं आहे. आता दाल मखनीमध्ये ना मेन हेच आहे की जेवढं तुम्ही छान ह्याला घोटाल ह्या भाजीला किंवा जेवढं शिजवाल तितकी याची चव जास्त उतरते. कारण पुढे रेसिपीमध्ये तुम्ही बघाल तर जास्त काही आपण मसाले वगैरे घातलेले नाही आहेत, पण टेस्टला भन्नाट लागणार आहे. तर मेन काळा उडद हा जो आहे ना तो स्वतः क्रीमी असतो, त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ना अप्रतिम लागते. तर एवढंच करायचं की तुम्हाला याला खूप जास्त शिजवायचं, म्हणजे अक्षरशः आता जेव्हा आपली भाजी आपण बनवतो आहे ना, अर्धा तास तर बारीक आचवरती त्याला तुम्हाला चांगलं शिजू द्यायचं, मंद आचेवरती. तर आता आपण तडका बनवतो आहे, तर त्यासाठी मी तेल आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बटरही यूज करू शकता. जिरे टाकलेले आहेत, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ते चांगलं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकतो आहे आणि लाल मिर्च पावडर आणि हळदी टाकतो आहे फक्त. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे, कारण या व्यतिरिक्त आपण यामध्ये कुठलाही कांदा किंवा इतर कुठल्याही भाज्या वापरत नाही आहेत. हाच तडका आपला फायनल आहे. तर यामध्ये आपण आता थोडीशी धनिया पावडर टाकतो आहे. 1 चमचा मी धनिया पावडर टाकलेली आहे. तीही चांगली मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची आहे. शिजलेली डाळ टाकल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये क्रीम टाकायची आहे. आता इथे तुम्ही फ्रेश क्रीम घरातली साय पण वापरू शकता. मी रेडीमेड क्रीम वापरलेली आहे. मी पूर्ण 1 पॅकेट टाकलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे टीप याची हीच आहे ना की तुम्ही यामध्ये क्रीम भरपूर टाका, तूप भरपूर टाका किंवा साय जे आहे तुमच्याकडे अवेलेबल ते भरपूर टाका आणि त्यानंतर ह्याला चांगलं शिजू द्या. जितकं जास्त तुम्ही ह्याला शिजवणार तितकी याची टेस्ट चांगली येणार. म्हणजे जर तुम्हाला सकाळी खायची असेल ना तर तुम्ही रात्रीच बनवून ठेवा, तर त्याची चव तुम्ही रात्री एकदा चेक करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करा, तर तुम्हाला डबल छान लागेल. सकाळी जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा डबल छान लागेल. मेन जे हॉटेल्स असतात, 5 स्टार हॉटेल किंवा जे प्रॉपर धाबा आहेत की जिथं ऑथेंटिक दाल मखनी मिळते, तर तिथं तसंच असतं की पूर्ण रात्रभर त्याला शिजवतात बारीक गॅसवरती किंवा बारीक एकदम मंद आचेवरती आणि मग सकाळी ते सर्व करतात. त्यामुळे टेस्टला ते अप्रतिम लागतात. तर आपण आता रात्रभर तर नाही शिजवू शकत, पण 1 तास नक्की शिजवा, अर्धा तास तरी शिजवा कमीत कमी, तर टेस्ट भारी लागेल. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा.